नमस्कार। एका केंद्रीय मंत्र्याच्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडखानीचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि एक प्रश्न उद्भवतो की खरंच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही धोक्यात आलेली आहे। पुण्यातल्या घटना, बलात्कार, कोयता गँग ते तर सुरूच आहे। नागपुरातल्याही काही घटना कधी कधी रिपोर्ट होतात, पण हे तर एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला, तेही सिक्युरिटी वगैरे असताना मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे कळलेलं आहे। त्यांनी त्या पक्षाचं नाव सांगावं आणि कारवाई इमिजिएटली करावी याचं कारण जर मंत्र्यांची मुलगी जर का सुरक्षित नसेल तर कॉमन मॅनचं काय, हा साधा प्रश्न आहे। मला असं वाटतं जेवढ्या लवकर कारवाई होईल तेवढं योग्य। एकनाथ खडसे म्हणजे रक्षा खडसे यांचे सासरे यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं तसं काही साख्य नव्हतं 2014 ते 2019च्या दरम्यान, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केल्या गेलं म्हणून ते नाराज होते। पुढे त्यांना एका लँड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायला लागला एकनाथ खडसेंना। नंतर ते राष्ट्रवादीत गेले, आता ते भाजपमध्ये यायच्या प्रयत्नात होते। सध्या कुठे आहेत तेच सांगू शकतात, पण त्यांची सून मात्र ही भाजपमध्ये आहे आणि त्याच केंद्रीय मंत्री आहेत। एनिवे, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या प्रश्नावर एक कायदा आणि सुव्यवस्था दृष्टीने लक्ष घालतील अशी अपेक्षा। धन्यवाद।